शुक्राची मी चांदणी ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके। अच्छा जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल SP क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो फुलवंती हे सॉन्ग मित्रांनो खूप जास्त ट्रेंडिंग वरती चालू आहे आणि या सॉन्ग वरती कमेंट देखील खूप सारे आलेले आहेत। आपल्याला इन्स्टावरती स्टोरीला देखील हेच कमेंट आलेले आहे। सो मित्रांनो, या सॉन्ग वरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तर व्हिडिओ मित्रांनो आजचा एकदम जबरदस्त आहे। हा व्हिडिओ आपण CapCut Pro ॲप्लिकेशनचा यूज करून बनवणार आहे। व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या SP क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर चला मित्रांनो, जराही नवे घालवता आपण जे आहे ते आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुक्राची मी चांदणी लख लख त्या तेजाची झगमग त्या रूपाची रंभा जणू मी देखणी रंगाच्या दरबारी मी रीज खिरकणारी चलवंती लजवंती दरवळते मी कस्तुरी फुलवंती। तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला UKC जो आहे तो सर्व्हर सिलेक्ट करून VPN कनेक्ट करून घ्यायचं सुपर VPN ॲप्लिकेशनमध्ये। त्यानंतर CapCut Pro ॲप्लिकेशन तुम्ही ओपन करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं। न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर फोटो सिलेक्ट करायचे। फोटो सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते म्हणजे तुमचे कुठले फोटोज यूज करायचे असतील तर तुम्ही फोटोज देखील या ठिकाणी यूज करू शकता। अदरवाईज तुम्हाला मी जे फोटो प्रोव्हाइड केलेले आहेत ते फोटोज जरी तुम्ही यूज केले तरी देखील चालून जाईल। ओके, आता यातील आपल्याला फोटोज यूज करायचे आहेत। तर फॉर एक्झाम्पल आपल्याला जितके फोटोज लागणार आहेत ते आपण सगळे पहिल्यांदा असे ॲड करून घ्यायचे। ओके, आता हे सगळे फोटोज मी एक्स्ट्रा ॲड केलेले आहेत, बट तितके आपल्याला लागणार नाहीत। ओके, बरं बघू शकता इथे 16 फोटोज मी ॲड केलेले आहेत। ॲडवरती क्लिक करायचे, त्यानंतर ऑडिओवरती क्लिक करायचे आणि किंवा या ठिकाणी बघितलं तर तुम्ही ॲड ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे, इथे जरी क्लिक केलं तरी चालेल। जस्ट या ठिकाणी साऊंडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओके, त्यानंतर इथं जर तुम्ही बघितलं फाईल मॅनेजर आहे त्यावरती क्लिक करून फ्रॉम डिव्हाइसवरती क्लिक करायचं आहे आणि फ्रॉम डिव्हाइसवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही जे सॉन्ग असेल ते तुम्ही या ठिकाणी सर्च करायचं। ओके, तर मी इथं जे सॉन्ग तुम्हाला दिलेलं आहे ते सर्च करतो पहिल्यांदा। तर हे सॉन्ग आलेलं आहे आणि सॉन्गच्या समोर प्लस आयकन आहे त्यावरती क्लिक करायचं। ओके, आता क्लिक केल्यानंतर यात तुम्हाला बिटमार्क ॲड करत जायचं। ओके, आता बिटमार्क ॲड करण्यासाठी यावरती क्लिक करून इथं तुम्ही बिट्सवरती क्लिक केलं तरी देखील बिटमार्क ॲड होतील, बट मी तुम्हाला जिथं सांगतो तिथं तुम्ही ॲड करत जायचं आहे किंवा ॲड करण्याऐवजी तुम्ही डायरेक्ट जे आहे ते फोटो क्रॉप केले तरी चालतील। ओके, पहिला फोटो जो आहे तो 3 सेकंद आणि 20 फ्रेमपर्यंत ॲड करायचं। ओके, आता इथं बघितलं तर तुम्हाला फ्रेम सहित दिसेल तर इथं 3 सेकंद आहे। 3 सेकंदानंतर 20 फ्रेमपर्यंत हा पहिला फोटो ॲड करायचा आहे। दुसरा फोटो जो आहे तो 7 सेकंद आणि 10 फ्रेमपर्यंत ॲड करायचा आहे। ओके, तर इथं बघितलं तर तुम्ही 7 सेकंद आहे आणि इथं 10 फ्रेम आहे। ओके, हे बघा इथं 7 सेकंद आणि 10 फ्रेम। त्यानंतर तिसरा फोटो जो आहे तो 9 सेकंद आणि 15 फ्रेमपर्यंत ॲड करायचा। इथं 9 सेकंद आणि इथं 15 फ्रेम आहे, सो इथंपर्यंतच आपल्याला ॲड करायचं आहे। तर इथं मी अशा प्रकारे ॲड करून घेतो 9 सेकंद आणि 15 फ्रेम। त्यानंतर पुढचा जो आहे तो 11 सेकंद आणि 10 फ्रेमपर्यंत ॲड करायचा आहे। सो त्यासाठी आपण 11 सेकंद आणि 10 फ्रेम हे इथंपर्यंत आपण ॲड करायचं आहे पुढचा फोटो। त्यानंतर त्याच्या पुढचा फोटो जो आहे तो आपण 13 सेकंदापर्यंत ॲड करायचं। ओके, 13 सेकंद आणि 10 फ्रेम या ठिकाणी तुम्ही स्प्लिट करून जे आहे ते डिलीट केला तरी चालेल फोटो। ओके, फक्त आता 2 नंबरचा जो फोटो आपण ॲड केलेला आहे त्या 2 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे। इथं पहिल्यांदा आपण इथं कॉपी करायचं आहे। ओके, इथं जर तुम्ही बघितलं पुढं तर कॉपी दिसेल, कॉपी करायचे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथं जस्ट ओव्हरले ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून हा फोटो पहिल्यांदा ओव्हरले करायचा आहे। ओके, तर ओव्हरले केल्यानंतर बाकीचे सगळे फोटो जे आहेत हे सेम कंडिशनवरती आहेत का बघायचं। ओके, आता मित्रांनो सगळ्यात आणखीन एक गोष्ट, तर इथं जर सगळ्यात बघितलं तुम्ही तर आपला रेशो जो आहे तो 4:5 रेशो आहे। तर रेशोवरती क्लिक करून 9:16 असा उभा रेशो करायचा आहे आणि हे सगळे फोटो जे आहेत ते अशा प्रकारे झूम करून ॲडजस्ट करायचे आहेत सगळे। ठीक आहे, तर जितके पण तुमचे फोटोज असतील ते एक एक करून या टाईपमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचे आणि इथं 2 नंबरचा जो फोटो आहे त्याची अल्फा ऑपेसिटी जी आहे इथं बघितलं तुम्ही तर ऑपेसिटी आहे बघा, तर ही ऑपेसिटी इथून तुम्ही 30 ठेवायचे। ओके, आणि वरचा फोटो जो आहे तो आहे असाच ठेवायचा आहे। नंतर इथून पुढचे सगळे फोटो जे आहेत ते झूम करायचे आहेत प्रत्येक ठिकाणी। ओके, हे तुम्हाला मी याच करता आधीच सांगितले की नंतर तुम्हाला इश्यू यायला नकोत। ओके, अजून आपले फोटोज म्हणजे ट्रिम करायचे राहिलेले आहेत ते आपण ॲड करणार आहोत आता। ओके, तर इथं आपण जवळपास जे आहे
ते बघू शकताय 13 सेकंद आणि 5 फ्रेमपर्यंत हा फोटो ॲड केलेला आहे. पुढचा फोटो आपण बरोबर 15 फ्रेमपर्यंत ॲडजस्ट करायचा आहे. तर मी 15 सेकंदपर्यंत ॲडजस्ट करायचं आहे. थोडंसं झूम करूया म्हणजे आपल्याला फ्रेम वाईज पण समजून जाईल. ओके, इथं 15 सेकंदापर्यंत ॲड केलेला आहे. त्याच्या पुढचा आपण जो आहे तो बरोबर 17 सेकंदाजवळ ॲड करायचा आहे. ओके, तर याच्या समोरचा जो आहे तो 17 सेकंद इथं आहे. तर बघू शकता इथं 17 सेकंदापर्यंत ॲड केलेला आहे. त्याच्या समोरचं जो आहे तो 19 सेकंद आणि 5 फ्रेमपर्यंत ॲड करायचं आहे. ओके, 19 सेकंद आणि 5 फ्रेम. ओके, त्यानंतर त्याच्या समोरचा जो आहे तो 20 सेकंद आणि 5 फ्रेम. ओके, इथं 20 सेकंद आणि इथं 5 फ्रेम आहे. तर इथला पुढचा आपण डिलीट मारूया. त्यानंतर आपला 21.15 वरती आहे. ओके, 21.5 वरती आहे. 21.5 या ठिकाणी एक स्प्लिट केलेला आहे मी फोटोला. त्यानंतर समोर जायचं आहे 21 नंतर 22.15. ओके, इथं यायचं 22.15. एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचा. ओके, त्याच्यानंतर समोरच्या इमेजेसवरती जायचे बरोबर जे आहे ते आता इथं आपण 22.15 केल्यानंतर डायरेक्ट आपण जायचं 25 सेकंदाजवळ. ओके, 25 सेकंदाजवळ यायचं आहे. स्प्लिट करून पुढचा पार्ट कट करा. 25 नंतर डायरेक्ट जे आहे ते आपण 27 वरती जायचं आहे आणि 27ला देखील आपण इमेज ॲड करायचे. समोरचा पार्ट कट करायचे. त्यानंतर 27 नंतर आपण जायचं 29ला. 29 वरती येऊन एक स्प्लिट करायचं आणि एक्स्ट्रा पार्ट कट करायचे आणि डायरेक्ट आता आपण जिथपर्यंत आपला ऑडिओ आहे तर बघू शकता ऑडिओ आपला जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच ॲड करायचं. ओके, सो इथपर्यंतच आपण ठेवणार आहोत. 30 सेकंदाचा व्हिडिओ करणार आहोत कारण त्याच्या पुढचा जास्त मोठा होईल व्हिडिओ. सो आपण 30 सेकंदापर्यंत ठेवून एक्स्ट्रा पार्ट पुढचे फोटोज वगैरे एक्स्ट्रा असतील ते इथून डिलीट करणार आहे आणि सगळे फोटो आपण या टाईपमध्ये पूर्ण स्क्रीनवरती करून घेणार आहोत. ओके, आता इथं मी जे आहे ते जस्ट तुम्हाला समजण्यासाठी फास्ट फॉरवर्डमध्ये करून दाखवते. ओके, जेवढे पण फोटोज होते सगळे आपण या टाईपमध्ये जे आहे ते पूर्ण स्क्रीनवरती अप्लाय करून घेतलेले आहेत. ओके, आता मित्रांनो यावरती आपल्याला इफेक्ट्स अप्लाय करण्यासाठी मी जे आहे ते आधीच ऑलरेडी प्रोजेक्ट क्रिएट केलेलं आहे त्यामध्ये येऊन तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला इझिली समजून जाईल. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हा प्रोजेक्ट ओपन करूया आणि मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण जे आहे ते ॲनिमेशन बघणार आहे. आता पहिला फोटो जो आहे तो सोडायचा आहे, त्याला ॲनिमेशन नाही. बट दुसरा फोटो जो आहे त्यात बॅकग्राऊंडचा इमेजेस सोडून वर जो आपण ओव्हरले ॲड केलेला त्या ओव्हरलेवरती यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे पहिल्यांदा आणि कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे. ओके, आणि कॉम्बोमध्ये जे आहे ते बघू शकताय तुम्ही 3D कार्ड 3 हा जो इफेक्ट आहे हा आपण ॲड करणार आहोत. ओके, हा ॲड केलेला आहे आपण. त्यानंतर पुढच्या आता इमेजेसवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी जे आहे ते आपण स्वे इन हा इफेक्ट दिलेला आहे. ओके, त्याच्या समोरच्या इमेजेसवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि स्वे आउट हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर त्याच्या समोरच्या इमेजेसवरती जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे. त्याला आपण डायनॅमिक शेक 2 हा इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर पुढचा जो इमेज आहे त्यावरती जाऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि या इमेजेसला आपण वेव्ह अँड स्लाईड हा इफेक्ट देणार आहोत. त्याच्या समोरच्या लेअरवरती जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी आपण राईट झूम हा इफेक्ट दिलेला आहे. तर पुढचे ॲनिमेशन जो आहे तो कॉम्बोमध्ये गेल्यानंतर लेफ्ट झूम हा इफेक्ट आहे. त्यानंतर त्याच्या समोरच्या लेअरवरती जायचं आहे. त्या ठिकाणी ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे. पेंड्युलम 1 हा इफेक्ट ॲड करायचा तर त्याच्या लगेच समोरच्या इमेजेसला आपण कॉम्बोमध्ये जाऊन पेंड्युलम 2 हा इफेक्ट देणार आहोत. त्यानंतर त्याच्या समोरच्या इमेजेसवरती ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि बाउन्स 1 हा इफेक्ट ॲड करायचा आहे आणि बरोबर त्याच्या समोरचा जो इमेजेस आहे त्याला कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि डिझॉल्ड लेफ्ट हा इफेक्ट आपण द्यायचा. ओके, आता मित्रांनो इथून पुढचे जे इमेजेस आहेत त्याला ॲनिमेशन द्यायचं नाही आहे. तर आता ॲनिमेशन जे होते आपले हे ॲनिमेशन देऊन आपले झालेले आहेत. आता यावरती आपल्याला व्हिडिओ इफेक्ट वगैरे ॲड करायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बॅक यायचं आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. ओके, सो पहिला इफेक्ट जो आहे हा तुम्हाला पहिला इफेक्ट बघायला भेटेल ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये. तर कलरफुल झूम हा इफेक्ट आपण दिलेला आहे. तर हा इफेक्ट दिल्यानंतर याला आपण पूर्णपणे 1 नंबरच्या लेअरपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे आणि वाढवल्यानंतर इथे इमेजेस दिसत असेल तर ॲडजस्टमध्ये जाऊन थोडासा याचा स्पीड जो आहे तो कमी ठेवायचा आहे. तर मी इथं 26च्या आसपास स्पीड ठेवलेला आहे याचा. त्यानंतर मित्रांनो पुढची लेअर जी आहे त्याला देखील कुठल्याही प्रकारचा इफेक्ट नाही. त्यानंतर त्याच्या 3 नंबरची म्हणजे त्याच्या पुढची लेअर जी आहे 3 नंबरची त्यावरती यायचं आहे आणि इफेक्ट्समध्ये जाऊन बॉडी इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. बॉडी इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर
बॉडी इफेक्टमध्ये ग्लोईंग लाईन सिलेक्ट करा. आता इथून पुढचे बरेचसे इफेक्ट ग्लोईंग लाईनमधले आहेत, त्यामुळे तुम्हाला शोधायला अजिबात प्रॉब्लेम नाही. ओके, लाइटिंग बाउंड हा इफेक्ट तुम्ही ॲड करायचा आहे, तो देखील पूर्ण लेअरवरती. आता हे सगळे इफेक्ट मित्रांनो पूर्ण ही लेअर जी आहे ह्या प्रत्येक सिंगल इमेज फोटोच्या लेअरवरती सगळे इफेक्ट आपण अप्लाय करायचे. तर त्याच्या समोरची लेअर जी आहे ती देखील ग्लोईंग लाईन्समध्येच जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये, आणि त्या ठिकाणी जिओमेट्रिक लेझर हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्याच्या समोरची एक लेअर आहे मित्रांनो 5 नंबरची, तर ती आपण तशीच सोडायची, त्याला कुठलाही इफेक्ट नाही. बट त्याच्या पुढची लेअर जी आहे त्याला देखील आपण बॉडी इफेक्टमध्ये जाऊन जे आहे ते ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे आणि क्लब हर्ट्स हा इफेक्ट द्यायचा. आता क्लब हर्ट्स देताना मित्रांनो तुमचा जो पण फोटो असणार आहे, ठीक आहे, जो पण मॉडेलचा फोटो आहे त्याच्याबरोबर हेडच्या म्हणजे डोक्याच्या मागच्या बाजूला हा इफेक्ट दिसायला पाहिजे, अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे. ओके, त्यानुसार तुम्ही इथून व्हर्टिकल जे आहे त्यानुसार सिलेक्ट करू शकता. हे व्हर्टिकल जे आहे त्याचं व्हर्टिकल जो इफेक्ट आहे त्याचं हे काम आहे की तुम्ही वरती आणि खाली कुठल्या पोझिशनला ठेवणार आहात ते करा. साईज थोडीशी जी आहे ते 60च्या आसपास ठेवा, प्रॉपर होऊन जाईल. ओके, तुमचं त्या फोटोमध्ये हेड किती आहे त्यानुसार तुमचा हा इफेक्ट होईल. त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरला जायचं आहे, इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि ग्लोईंग लाईन्समध्ये गेल्यानंतर मेकॅनिकल सिलेक्ट करायचं इफेक्ट. त्यानंतर पुढची लेअर आहे, तर इथून फास्ट सांगतोय मी, तर फास्ट तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्याच्या पुढची जी लेअर आहे त्याला रिप्लेस इफेक्टमध्ये दाखवतो मी, स्टोक इफेक्ट सिलेक्ट करायचं. ओके, मेकॅनिकल नंतर आता हे सगळे इफेक्ट स्टोकमधले आहेत पुढचे 3. स्टोकमध्ये जायचं आहे आणि लाईट डिझॉल्व हा इफेक्ट सिलेक्ट करायचा. या देखील मित्रांनो तुम्हाला कलर जो आहे तो हवा तो तुम्ही ठेवू शकताय. सो इथं शक्यतो ब्ल्यू कलर ठेवा. ओके, त्यानंतर पुढची जी लेअर आहे ते 3 लेअर आहेत बघा, या तिन्ही लेअरला एकच इफेक्ट आपण देणार आहोत. तर त्यासाठी देखील आपण स्टोकमध्ये जायचं आहे आणि स्पार्कल एज हा इफेक्ट सिलेक्ट करायचा. त्यात कुठलाही चेंजेस करायचं नाही, फक्त ही इतकी असेल ती तुम्ही 3 लेअर पुरती अशा प्रकारे वाढवून घ्यायचे. ओके, तर ही लेअर देखील आपण वाढवून घेतलेली आहे. त्याच्या पुढच्या लेअरवरती जायचं आहे आणि पुढच्या लेअरवरती गेल्यानंतर स्टोकमध्येच ऑरा नावाचा इफेक्ट आहे, तर ऑरा इफेक्ट सिलेक्ट करायचे. ओके, आता इथून पुढे मित्रांनो आता बघू शकताय व्हिडिओ इफेक्ट अप्लाय करायचे आहेत आपल्याला. पहिल्यांदा तर आपण व्हिडिओ इफेक्ट जो आहे तो नाईट क्लबमध्ये जायचा आहे. नाईट क्लबमध्ये गेल्यानंतर यात तुम्हाला शेक इफेक्ट बघायला भेटेल, तर हा शेक इफेक्ट ॲड करायचा आहे आणि तो लास्टपर्यंत वाढवायचा आहे. ओके, त्यानंतर काय करायचं आहे, तर इथे हे मी तुम्हाला डिलीट करून दाखवतो काय करायचं पुढची प्रोसेस. तर इथं त्यानंतर आपल्याला एक व्हिडिओ इफेक्ट ॲड करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी जस्ट स्पार्क सिलेक्ट करायचं आहे. ओके, इथे स्पार्क आहे, स्पार्क सिलेक्ट करायचं आहे आणि स्पार्कमध्ये मीटर इफेक्ट जो आहे हा ॲड करायचा. ओके, मेटिओर इफेक्ट ॲड केल्यानंतर स्पीड याचा जो आहे तो साधारणतः थोडासा आपण 40च्या प्लस ठेवायचा, 45 ठेवलेला आहे मी. आणि त्यानंतर हा इफेक्ट जो आहे तो इथंपर्यंत सेट करायचा आहे आणि कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर पुढच्या लेअरला ॲड करायचं आहे, इथं देखील या लेअरपर्यंत ठेवायचं आहे, नंतर कॉपी करायचं आहे, पुढच्या लेअरपर्यंत सरकवून घ्यायचं किंवा अशा प्रकारे सेट करा. तर बघू शकता प्रत्येक बीटला आल्यानंतर असा स्पार्क होईल. ओके, तर आता मित्रांनो व्हिडिओ आपला कम्प्लिटली जो आहे हा रेडी झालेला आहे. ओके, आता जस्ट इथं 1080p क्लिक करायचं आहे, फ्रेम रेट याचा 60 ठेवायचा म्हणजे स्मूथ दिसणार आहे व्हिडिओ तुमचा. आणि इथं जे आहे ते कोड रेट जो आहे तो तुम्ही हाय ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होईल. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.